आता बातमी आहे एबीपी माझाच्या रियालिटी चेकची। कापूस, सोयाबीन, तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या बळकटीकरण योजनेच्या खरेदीत जवळपास 350 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या रडारवर होते। त्यावर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही प्रत्युत्तर दिलं। बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर 2857 रुपयांना म्हणजे अगदी कमी दरात खरेदी केल्याचा दावा मुंडेंनी केला। मात्र एबीपी माझाने या संदर्भात रियालिटी चेक केलाय। कृषी विभागाने ज्यादा दरानेच बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर्स खरेदी केल्याचं त्यात दिसून आलंय। इतकंच नाही तर महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ याआधी तेवढ्याच क्षमतेचे बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर्स कमी किमतीत खरेदी करत होता, असंही एबीपी माझाच्या हाती लागलेल्या पुराव्यात दिसून आलंय। कापूस साठवणूक बॅगा खरेदीचाही धनंजय मुंडेंचा दावा तथ्यहीन असल्याचं एबीपी माझाच्या रियालिटी चेकमध्ये दिसतंय। सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च तेवढ्याच क्षमतेची कापूस साठवणूक बॅग अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करत असल्याचे पुरावे एबीपी माझाला मिळालेत। त्यामुळे ही महागडी खरेदी करून शेतकरी आणि शासनाचीही फसवणूक झाली आहे का, असा एक मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय। दरम्यान एबीपी माझाने केलेल्या पडताळणीबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समाधान व्यक्त केलंय। आपण पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपामध्ये तथ्य असल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीतही दिसून येत आहे, असं त्या म्हणाल्यात। रात्री मी ॲग्रीबॅगरी या वेबसाईटवरनं 10 लिटर युरिया आणि नॅनो डीएपी हे घेतलं आणि मला नॅनो युरिया हे 92 रुपयाला आणि नॅनो डीएपी हे 261 रुपयाला पडलं। आता हे जे नॅनो युरिया मी काल 92 ला घेतलं ते आपल्या कृषी विभागाने 220 रुपयाला घेतलंय। जे नॅनो डीएपी मी रात्री 261 ला घेतलंय आणि त्याचं अगदी आता बिल आहे माझ्या नावाचं, ते 261चं 590 रुपयाला घेतलंय। आणि त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे म्हणाले होते की याचा भाव हा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एकच आहे। तर ती सगळी बिलासकट, माझ्या नावाच्या बिलासकट, पेड बिलासकट मी काल रात्री 11 वाजता ट्विट देखील केलंय। तर याच्यावरनं कळतं की मी जे म्हटलं ते अतिशय मुद्देसूद आणि योग्य होतं आणि हा कम्प्लीट फ्रॉड झालेला आहे। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना या माणसाने बनवलंय आणि कुठल्याही परिस्थितीत मला असं वाटतं या माणसाला आता बाहेरची दिशा दाखवायला हवी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।